जेव्हाही फ्रोझन शोल्डर घेऊन येतो आमच्याकडे, तर फिजिओथेरपी करणं महत्त्वाचं आहे. तर फिजिओथेरपीने जर कमी होत नसेल किंवा दुखणं वाढत असेल, तर आपण त्यांना काही वेळेस पेन किलर आणि अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन्स पण देतो. इन केस ह्यानी पण त्यांना फरक पडत नसेल, तर आपल्याला ना खांद्यात काही वेळेस स्टिरॉइडचं इंजेक्शन पण द्यावं लागतं. पण खूप कमी लोकांना द्यावं लागतं. म्हणजे 100 मधलं फक्त 1 किंवा 2 पेशंटलाच गरज पडते. कारण महत्त्वाचं म्हणजे फिजिओथेरपीच आहे. तर फिजिओथेरपीनं फरक पडत नसेल, तर इंजेक्शनची गरज पडते. हे सगळं सर्व करून काही फरक पडत नसेल, तर मग रेअरली आपल्याला ऑपरेशनची गरज पडते. ऑपरेशन म्हणजे काय असतं? ऑपरेशन म्हणजे आपण छोटं दुर्बीण टाकतो खांद्यामध्ये आणि जे जळमटं तयार झालेले आहेत खांद्यामध्ये, ते जळमटं काढून जे स्नायू आखडलेत किंवा टाईट झाले, ते आपण त्यांना रिलीज करतो. ज्याच्याने खांदा फ्री होईल, आपला हालचाली सुरुवात होतात. पण जरी ऑपरेशन झालं आणि आपण व्यायाम नाही केलं, तर परत खांदा जखडणं, त्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या सर्व भागांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? फिजिओथेरपी. त्यामुळे ह्या सगळ्या खांद्याचा ट्रीटमेंट आपला फिजिओथेरपी बेस्टच असतो आणि ह्या फिजिओथेरपी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे एकदा फ्रोझन शोल्डर झालं, की लोकांना परत होण्याची शक्यता खूप जास्ती असते. त्यामुळे आपलं ते व्यायाम करत राहणं खूप महत्त्वाचं आहे.